विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. ज्या व्यक्तीने समाजातील अंधार दूर करून शिक्षणाचा दिवा लावला आणि शूद्र, अतिशूद्र आणि महिलांसाठी आपले पूर्ण आयुष्य समर्पित केले, ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा फुले. आज महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुण्यामध्ये झाला. महात्मा फुले हे माळी समाजाचे होते आणि लहान असताना त्यांच्यासोबत एक लग्नातली घटना घडली, ज्याच्यामध्ये त्यांना जातीभेदाला सामोरे जावे लागले आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी भेटली. महात्मा फुलेंच्या काळामध्ये महिलांना शिकण्याचा बिलकुल अधिकार नव्हता. फुले दाम्पत्याने 1848 मध्ये पहिली मुलींसाठी शाळा ओपन केली आणि महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. फुले यांनी बालविवाह, सतीप्रथा आणि जातीवाद याच्यासाठी आवाज उचलला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली केली. एकच उद्देश होता, सत्य शोधणे आणि समाजातील अन्याय दूर करणे. आणि शेतकऱ्यांची समस्या समजून त्यावरती पुस्तकेही लिहिली. शेतकऱ्याचा आसूड आणि गुलामगिरी अशी महत्त्वपूर्ण पुस्तकं सुद्धा महात्मा फुलेंनी लिहिली. महात्मा फुले यांचे म्हणणे होते, शिक्षण हेच मुळात खरे स्वातंत्र्य आहे. ह्याच विचाराने समाज जागृत झाला आणि समतेची लढाई चालू झाली. महात्मा फुले हे फक्त समाज सुधारक नसून ते खुद्द एक क्रांती होते. आज ह्या देशातील महिला आपण शिक्षण अनुभवतो, हे सर्व कार्य हे महात्मा फुलेंच्या प्रयत्नामुळे उपभोगत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.